अकोला पोलीस दलात दुसरी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन कार्यान्वित, गुन्हे अन्वेषणाला नवे तंत्रज्ञानाचे बळ. दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी पोलीस अधीक्षक श्री अनिचित चांडक यांच्या हस्ते अकोला जिल्ह्यात गुन्हे अन्वेषणासाठी अत्याधुनिक पाऊल उचलण्यात आले आहे. आज पोलीस अधीक्षक श्री अनिचित चांडक यांच्या हस्ते श्रीमती वैशाली मुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी मूर्तिजापूर विभाग यांच्या उपस्थितीत पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला येथे हिरवी झेंडी दाखवून मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन कार्यान्वित करण्यात आली. भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 अंतर्गत ही सुविधा उपलब्ध झाली असून न्यायालय संचालनालय मुंबई यांच्या आदेशानुसार आणि CSSM कॉम्प्युटर इंडिया लिमिटेड मुंबई यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी मूर्तिजापूर यांच्या कार्यालयाकरिता वाहन क्रमांक MH12YH9442 प्राप्त झाले असून इतर विभागांनाही टप्प्याने अशा सुविधा देण्यात येणार आहेत. या फॉरेन्सिक व्हॅनमध्ये अत्याधुनिक किट्स, रसायने, नमुने गोळा करण्याची साधने उपलब्ध असून तंत्रज्ञानाच्या टीमची नेमणूक करण्यात आली आहे. गुन्हे तपासासाठी 7 वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षेच्या तरतूद असलेल्या प्रकरणात या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचा वापर होणार आहे. तपासी अधिकारी किंवा पोलीस ठाण्याकडून मागणी आल्यावर ही व्हॅन गुन्हास्थळी पोहोचेल. तज्ज्ञ गुन्हास्थळाचे नियंत्रण घेतील, नमुने गोळा करतील आणि अधिकृत क्राईम स्कॅन रिपोर्ट तयार करतील. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून प्रत्येक कृतीची नोंद कार्यपारदर्शक पद्धतीने सुरक्षित केली जाईल. या अत्याधुनिक सोयीमुळे गुन्हे तपासाची गती, अचूकता आणि विश्वासार्हता मोठ्या प्रमाणात वाढणार असून अकोला जिल्हा पोलिसांची तपास यंत्रणा अधिक सक्षम होणार आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.